नंतर एवढा तरुणांचा जनसागर जो आहे तो या ठिकाणी उपस्थित होता। संतोष बांगर वरती प्रेम करणारे जे लोक जे आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत। महादेवावरती प्रेम करणारे जे या ठिकाणी उपस्थित आहेत। मला वाटतं एक लोकप्रतिनिधी जो आहे हा लोकप्रतिनिधी कसा असावा, हा लोकप्रतिनिधी संतोष बांगर सारखा असावा की जो सुखा दुःखामध्ये जे आहे या लोकांच्या बरोबर उभा राहतो। मी पाहतो नेहमी की कोणी त्याच्याकडे आलं की त्यांनी जे आहे त्याला जे आहे ते खाली हात जे आहे ते कधीच पाठवलं नाही। असा लोकप्रतिनिधी तुमचा जो आहे हा संतोष बांगर या ठिकाणी आहे। त्यामुळेच इतक्या मोठ्या संख्येमध्ये आपण देखील त्यांच्या बरोबर उभे आहेत। ही सोपी गोष्ट नाही की इतक्या लोकांना जे आहे हे बरोबर बांधून ठेवणं, इतक्या लोकांना जे आहे एकत्रित ठेवणं। आणि कुठलाही कार्यक्रम असला, मी आता भरपूर वेळा जे आहे ते नांदेड हिंगोली जे आहे गेल्या 3 वर्षांमध्ये येतोय जातोय, पण जो जोश उत्साह जो आहे हा संतोष बांगरजींबद्दल जो आहे तो आपल्यामध्ये पाहायला मिळतोय, तो कुठे पाहायला मिळत नाही। आपल्याला जे आहे त्यांनी परिवार करून घेतलेला आहे। आपण सगळे लोक जे आहेत त्याच्या परिवाराचा एक हिस्सा आहे, म्हणून आपण इकडे एवढ्या मोठ्या संख्येमध्ये उपस्थित आहेत। खरं तर शिंदे साहेब या ठिकाणी येणार होते। 2 वेळा जे आहे मुख्यमंत्री असताना शिंदे साहेब या कावड यात्रेला येऊन गेले। त्यांनी मला आज सांगितलं की मला या कावड यात्रेला जाता येणार नाही, पण या कावड यात्रेला जे आहे तू जाऊन जे आहे माझा निरोप दे या सगळ्यांना जे आहे की मी जरी येऊ शकलो नाही पण मी तुमचा जो निरोप आहे तो निरोप जो आहे हा नक्की शिंदे साहेबांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी करेल। मला सुरुवातीपासून कुठे गेला एअरपोर्ट पासून जे आहे पत्रकार विचारतायत, लोक विचारतायत की तिकडे जे आहे संतोष बांगरचे जे आहे मोठे मोठे जे आहे बॅनर त्या ठिकाणी लागलेले आहेत। मी बोललो त्यामध्ये गैर काही नाही बोललो। कार्यकर्त्याला अपेक्षा असली पाहिजे, त्याला वाटतं की माझा नेता जो आहे हा मोठा झाला पाहिजे हा, आणि नेत्याला पण कार्यकर्ता जो आहे हा कार्यकर्ता तळागाळातून येऊनच जो आहे तो मोठ्या पदावरती पोहोचतो। आज शिंदे साहेब देखील जे आहे हे रिक्षा चालवून जे आहे त्यांनी त्याच्या आयुष्याची सुरुवात केली। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि आता उपमुख्यमंत्री आहे। हे का झालं? कारण की आपल्यासारख्या तळागाळातील लोकांमध्ये ते राहिले, ते नगरसेवक झाले, सभागृह नेता झाले, आमदार झाले, मंत्री झाले, विरोधी पक्ष नेता झाले आणि मुख्यमंत्री देखील झाले। पण त्यांनी जे आहे हे तळागाळातील लोकांच्या बरोबरची नाळ जी आहे ती अबाधित ठेवली। मुख्यमंत्री असताना देखील आपल्या सगळ्यांमध्ये जे आहे हे वावरत राहिले। कुठलाही प्रोटोकॉलची पर्वा जी आहे शिंदे साहेबांनी केली नाही, म्हणून लोकांनी देखील त्यांना जे आहे डोक्यावरती उचलून जे आहे त्या ठिकाणी घेतलं। शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहे 2.5 वर्षांमध्ये इतक्या योजना आल्या की एकही समाजातील घटक जो आहे हा बाकी शिल्लक राहिला